हॅलो फ्रेंड्स, PW किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण झटपट असं कॅरेमल ब्रेड पुडिंगची रेसिपी बघणार आहोत। सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये गाईचं दूध घेतलेलं आहे। तुम्ही ते म्हशीचंही घेऊ शकता, फुल फॅट मिल्क। मी ते गाईचं 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि आता हे छान आपल्याला उकळ काढून घ्यायची आहे। याला आटवायचं नाही आहे, छान असं फक्त 2 ते 3 बॉईल आपल्याला याला काढून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्या टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्हाला जसं कमी जास्त गोड आवडते त्याप्रमाणे आपण याच्यात साखर ॲड करायचं आहे। मी 1 लिटर दूधमध्ये 1 वाटी साखर ॲड केलेली आहे। त्यानंतर आपण इथे याच्यात घट्टपणा येण्यासाठी आपण कस्टर्ड पावडरचा उपयोग करणार आहे। आता कॅरेमल ब्रेड पुडिंग म्हटल्यानंतर आपण हा व्हाईट ब्रेड घेतला आहे, त्याला छान असं कट करून याची पावडर करायची आहे। आता इथे दूध छान गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये थोड्याशा दुधामध्ये 2 चमचे मी इथे कस्टर्ड पावडर घालून मिक्स करून घेतलं आहे। त्याच्यानंतर मी दुधामध्ये ॲड केलं आहे। डायरेक्ट ॲड केलं तर त्याच्या गुठळ्या होणार, म्हणून मी असं ॲड केलं आहे। आता इथे बघा मी ब्रेड कट करून घेते, एजेस काढून घेतले आहेत, नाहीतर मग आपल्या ब्रेड पुडिंगला ना ब्राऊन कलर येणार, म्हणून मी इथे व्हाईट ब्रेडची पावडर करून घेतली मिक्सरमध्ये। आणि आता ही ह्यात कस्टर्ड पावडरच्या दुधामध्ये हे ब्रेड क्रम्स मी ॲड करणार आणि छान आता शिजवून घेणार आहे। आता हे शिजवून झालं की त्याच्यानंतर दुसऱ्या कढईत पॅनमध्ये मी इथे अर्धी वाटी साखर घेतली आहे आणि थोडंसं त्याच्यात पाणी घातलं आहे। आता इथे आपण याचं बारीक गॅसवर याला मिक्स करत राहायचं आहे आणि याचा कॅरेमल करायचा आहे आणि एका टीनमध्ये सेट करायचं आहे। इथे मी काचेचा एक टीन घेतला आहे, तुम्ही हवं तर दुसरंही घेऊ शकता, स्टीलचाही घेऊ शकता। आता इथे कॅरेमल मी शुगर ॲड केलेली आहे आणि त्याच्यावरच मी ब्रेड पुडिंग जे बनवलेलं आहे ते बॅटर मी याच्यावर पोर केलं आहे। आणि आता याच्यात 3 ते 4 तास किंवा ओव्हरनाईट आपण हे फ्रीजमध्ये फ्रीज करू शकतो। इथे मी दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ काढत आहे। आता हे बघा नेक्स्ट डेला हे जे वरतून त्याला क्रॅचेस आलेले आहेत, मी वरती जरासं कॅरेमल टाकले असल्यामुळे त्याला असं शेड आलेला आहे। आता हे बघा किती स्मूथ आणि किती छान असं टेक्स्चर आलं आहे। नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच नवीन सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।